जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 10वा गुणभूत निरूपण नाम श्रीराम समर्थ। पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे। श्रोता वक्तयास बोले, भूतांचे महिमे वाढविले, आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी। अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पाहे। भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण जाळ्यात आले, इतुकेन मूळ खंडले आशंकेचे। भूतान वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडेची ना। आत्म्याचेनी झाला पवन, पवनाचेन प्रगटे अग्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती। जीवन अवघे डबाविले, ते रविमंडळे आळले, वन्ही वायोचेन झाले भूमंडळ। वन्ही वायो रवी नसता, तरी होते उदंड शीतलता, ते शीतलतेमध्ये उष्णता येणे न्याय। अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापावले, देह मात्र तितुके झाले वर्माकरिता। अवघे शीतलची असते, तरी प्राणी मात्र मरोनी जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळ काही। भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणे वाळून गेले, मग सहजची देवे रचिले उपायासी। म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतल शीतकाळ जाणावा। शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे। त्याही मध्ये प्रातःकाळ, माध्यान्ह काळ सायंकाळ, शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले। ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणेकरिता जगले प्राणी मात्र। नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे। देहमूळ रक्तरेत, त्या आपाचे होती दात, ऐसीच भूमंडळी प्रचित नाना रत्नांची। सकळांसी मूळ जीवन बांधा, जीवने चाले सकळ धंदा, जीवने विण हरी गोविंदा प्राणी कैचे। जीवनाचे मुक्ताफळ, शुक्रासारिखे सुडाळ, हिरे माणिके इंद्रनीळ ते जळे झाले। महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमुची आघवा, वेगळ वेगळू निवडावा कोण्या प्रकारे। परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती आघवे। अवघे समजले हे घडेना, शास्त्रांशी पडेना, अनुमाने निश्चय होईना काही एक। अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेद विधी तेही काचे देवे वीण। आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विण धुळी होय सर्वत्रांची। जेथे आत्माराम नाही, तेथे उरो न शके काही, त्रैलोक्यचे प्राणी सर्वही
प्रेतरूपी. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैचे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्याविण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रगट झाली, तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुटी, या कारणे उठाउठी भजन करावे. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.